नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक मस्के सर. माझ्या या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स किंवा प्रेझेंट परफेक्ट प्रोग्रेसिव्ह टेन्स अर्थात मराठीतून आपण याला चालू पूर्ण वर्तमान काळ असं म्हणतो, की जो या ठिकाणी आपण परफेक्टमधली आपण टू हॅवची रूपं घेतो आणि कंटिन्युअसमधलं क्रियापदाचं चौथं किंवा आय एन जी फॉर्म घेऊन हा काळ तयार केलेला आहे. याच्या युजेसच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर मागच्या व्हिडिओमध्ये मी ऑलरेडी युजेस स्ट्रक्चर वगैरे सगळं या ठिकाणी दिलं आहे. तरी पण हा टेन्स आपण केव्हा यूज करतो? वी यूज दिस टेन्स टू एक्सप्रेस अन ॲक्शन विच बिगिन्स इन द पास्ट अँड स्टील गोज ऑन ॲट द टाइम ऑफ स्पीकिंग इन द प्रेझेंट. म्हणजे अशा क्रिया की ज्यांची सुरुवात होते कधी भूतकाळामध्ये आणि त्या चालू राहतात किंवा अगदी वर्तमान काळामध्ये बोलण्याच्या क्षणापर्यंत. अशा क्रिया व्यक्त करण्यासाठी आपण या प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्सचा वापर करतो. तर हा काळ आपण या फॉर्म्युल्याच्या माध्यमातून किंवा या सूत्राच्या माध्यमातून व्यक्त करतो, ज्यामध्ये सुरुवातीला काय येणार आहे? सब्जेक्ट. सब्जेक्ट नंतर टू हॅव या क्रियापदाची दोन रूपं येणार आहेत, हॅज आणि हॅव. यामध्ये हॅज येणार आहे सिंग्युलरसाठी आणि हॅव येणार आहे प्युरलसाठी. त्याच्यानंतर बीन आणि मुख्य क्रियापदाचं चौथं किंवा आय एन जी फॉर्म आणि शेवटी येणार आहे ऑब्जेक्ट. तर येस प्लस हॅव प्लस बीन प्लस व्ही फोर प्लस ओ. त्याच्यानंतर मग या व्हिडिओमध्ये आपल्याला काय शिकायचं? तर या काळामध्ये या व्हिडिओमध्ये आपल्याला या काळामध्ये येस नो टाईप क्वेश्चन कसा तयार करायचा, डब्ल्यू एच क्वेश्चन कसा तयार करायचा आणि सेंटेन्स नेगेटिव्ह कसं करायचं ते वेगवेगळ्या माध्यमातून वाक्यांच्या माध्यमातून आपण या ठिकाणी शिकणार आहोत. चला तर मग आजच्या व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया. सेंटेन्स: आय हॅव बीन स्टेइंग अलोन इन अन अपार्टमेंट इन मुंबई. हा भाग या ठिकाणी अधोरेखित केलेला आहे, जो डब्ल्यू एच क्वेश्चनसाठी असेल, की मागच्या अनेक व्हिडिओमध्ये हे तुम्हाला स्पष्ट केलेलेच आहे मी. एस नो टाईप क्वेश्चन: हॅव आय बीन स्टेइंग अलोन इन अन अपार्टमेंट इन मुंबई. आता माहिती आहे एस नो टाईप क्वेश्चनमधनं आपण डब्ल्यू एच क्वेश्चनमध्ये जाताना काय करतो, तर हा जो अंडरलाईन पार्ट आहे तो काय करतो, आपल्याला काढून टाकावा लागतो, कारण हा अंडरलाईन पार्ट या तयार झालेल्या डब्ल्यू एच क्वेश्चनचं आन्सर असतं. काय डब्ल्यू एच क्वेश्चन? वेअर हॅव आय बीन स्टेइंग अलोन. नेगेटिव्ह करण्यासाठी हॅज किंवा हॅव नंतर आपण काय करायचं? नॉटचा वापर करावायचा आहे. आय हॅव नॉट बीन स्टेइंग अलोन इन अन अपार्टमेंट इन मुंबई. We have been refusing to accept that the world is so poor. Have we been refusing to accept that the world is so poor? What have we been refusing to accept? We have not been refusing to accept that the world is so poor. नेक्स्ट सेंटेन्स, पहिल्यांदा वाक्याचा करत आय, त्याच्यानंतर त्याला वी. आता आपण घेऊया यू हॅव बीन मेकिंग द प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डेकेड्स. हॅव यू बीन मेकिंग द प्रोग्रेस इन द लास्ट कपल ऑफ डेकेड्स. व्हेन हॅव यू बीन मेकिंग प्रोग्रेस. You have not been making the progress in the last couple of decades. आता पूर्ण वाक्याचा करता बदलूया. वाक्याचा करता सी हे प्रोनाउन घेतलेले आपण. सी हॅज बीन लिव्हिंग मिस्टर कदम ॲट द टॅमरिन ट्री. हॅज सी बीन लिव्हिंग मिस्टर कदम ॲट द टॅमरिन ट्री. वेअर हॅज सी बीन लिव्हिंग मिस्टर कदम. आता ॲट द टॅमरिन ट्री म्हणजे ठिकाण दर्शक शब्द असल्यामुळे आपण या ठिकाणी वेअर हा डब्ल्यू एच वर्ड या ठिकाणी यूज केलेला आहे. सी हॅज नॉट बीन लिव्हिंग मिस्टर कदम ॲट द टॅमरिन ट्री. ही हॅज बीन ड्रॉपिंग हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. हॅज ही बीन ड्रॉपिंग हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. वाय हॅज ही बीन ड्रॉपिंग हिज लेग्स. आता या ठिकाणी कारणदर्शक शब्दसमूह असल्यामुळे आपण वाय नावाचा डब्ल्यू एच वर्ड यूज केलेला आहे. नेगेटिव्ह करताना परत ही हॅज नॉट बीन ड्रॉपिंग हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी. आता पुढचं सर्वनाम जे आहे इट आहे. इट हॅज बीन फिलिंग अ बिट डिझी. अ बिट डिझी म्हणजे थोडंसं भोळ आल्यासारखं, चक्कर आल्यासारखं. हॅज इट बीन फिलिंग अ बिट डिझी. आता या ठिकाणी क्रियेची रीत दर्शविलेली आहे आणि जेव्हा जेव्हा क्रियेची रीत दर्शविलेली असते, क्रिया कशी घडली, तेव्हा आपण
हाऊ हा WH वर्ड यूज करतो. म्हणजे WH क्वेश्चन या ठिकाणी काय तयार झाला, जो अंडरलाईन पार्ट रिमूव्ह करून हाऊ हॅज इट बीन फिलिंग, इट हॅज नॉट बीन फिलिंग अ बिट डिझी. वाक्याचा कर्ता पुन्हा बदलला, इट पासून तो दे झाला. आता दे हॅव बीन लिनिंग आउट इगरली, हॅव दे बीन लिनिंग आउट इगरली, हाऊ हॅव दे बीन लिनिंग आउट. आता इगरली हे ॲडव्हर्ब आहे, म्हणजे क्रियेची रीत सांगते, म्हणून पुन्हा या ठिकाणी आपण हाऊ नावाचा WH वर्ड यूज केला. दे हॅव नॉट बीन लिनिंग आउट इगरली. चिल्ड्रन हॅव बीन ट्रेनिंग हार्ड इन पुणे, हॅव चिल्ड्रन बीन ट्रेनिंग हार्ड इन पुणे, हाऊ हॅव चिल्ड्रन बीन ट्रेनिंग इन पुणे. चिल्ड्रन हॅव नॉट बीन ट्रेनिंग हार्ड इन पुणे. या ठिकाणी हार्ड परत ॲडव्हर्ब असल्यामुळं हाऊ हा WH वर्ड यूज केला. आणि लास्ट सेंटेन्स, मनोज हॅज बीन टेलिंग यू टू टेल द ट्रूथ, हॅज मनोज बीन टेलिंग यू टू टेल द ट्रूथ, व्हॉट हॅज मनोज बीन टेलिंग यू, मनोज हॅज नॉट बीन टेलिंग यू टू टेल द ट्रूथ. तर विद्यार्थी मित्रांनो, या छोट्याशा व्हिडिओमधून आपण प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्समध्ये येस नो WH आणि निगेटिव्ह कसं करायचं हे पाहिलेलं आहे. मला आशा आहे की हा तुम्हाला व्हिडिओ खूपच आवडेल. आणि तुम्ही आणखीनही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझी विनंती आहे तुम्हाला की चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक आणि शेअर करा.